शेतातला व्लॉग. हे पा इथं रोटावेटर ठेवला आहे, इथं पंजे आणि हे पा मोठं शेड आहे इथं. तर चला वळूया. हे पा पाणी दिलेलं आहे रात्री. आणि हे पा तुम्हाला दाखवतो मी तुराट्या. हे पा उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ सकाळी या तुराट्या तुम्ही पाहत असाल. या कशासाठी, या कारले लावायसाठी. तर चला वळूया आपण. हे पा जांबाची झाडे, या भरपूर जांब येईल आहे. तर चला आपण पाहूया केळीचा इन्फ्लोरेन्सेस, म्हणजे फुलं गिलं केळीचे. हे पा वरती केळं लागलेले आहे, हे दिसतात ना तुम्हाला. हे पा सध्या शेवटची स्टेज चालू आहे इन्फ्लोरेन्सेसची. अशा 2-4-5-6 स्टेजेस असतात. हे पा त्याचे पानं पा कसे झाले त्याचे, म्हणजे असे चिरा पडले त्याला. हे पा हे आहे केळीचे इन्फ्लोरेन्सेस. वरी पाहू शकता तुम्ही कपड्याच्या आतून पा असा कपडा टाकलेला आहे विशिष्ट दर्जाचा केळी झाकण्यासाठी. आणि हे फूल आहे त्याचं, हे पाहू शकता तुम्ही. आता हे शेवटचं फूल आहे. हे पहा आतून केळी आलेली आहे, हिरवीगार केळी आहे. तर चला वळूया आपल्या कामाकडे. तर आज सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे. हे पहा आंबा पण आलेला आहे. हे बाकीच कलमी आंबे आहे, हे पाहू शकता तुम्ही. या साईडला बी पाहू शकता. हे पहा कलमी आंबा आहे. हे पहा या साईडला पण आहे. हे हे झाड पाहू शकता तुम्ही केवढू सगळे. हे पहा कलमी आंबा आहे हा. आणि चला वळूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. चला परवा दिवशी या इथे लसूण होता, इथं हार्वेस्टिंग झाली आहे लसणाची. तर चला वळूया पुढे. हे पहा एक मंदिर आहे, त्यात आहे महादेवाचं मंदिर आहे. तर चला आपल्याला वळायचं आहे शेतात. तेव्हा नागारटी झाली आहे बहुतेक शेतांची. हे पहा इकडे पाहू शकता आपण नागारटीतूनच चालत आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेचसे जे गठ्ठे दिसतात तुम्हाला ते बांबूचे आहे. किती गठ्ठे आहे? 1 2 आणि ह्या इकडं पण आहे 3. आणि हा जो लसूण दिसतोय तुम्हाला तो हार्वेस्टिंगचा राहिलेला आहे. तर चला वळूया पुढे. तर हे राजमाचं पीक आहे आणि ते हार्वेस्टिंगला आलं नाही सध्या, कारण ते अजून पकलेलं नाही आहे. तर चला वळूया बांबूकडे. हे पहा बराचसा बांबू कवर केलेला आहे. हे शेत पाहू शकता तुम्ही. हे पहा बांबू असा दिसतंय. तर चला आपल्याला सगळ्यात पहिले आता ताण लागली आहे, कोरडा झाला आहे, नरडा बोलू म्हणजे व्हिडिओ बनवू. हे पहा कसं वावराची जी रोटावेटरनं लेवल केली आहे. हे पहा सूर्योदय सकाळ सकाळचा. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बरेचसे जे कंटेंट पाहता ते बॅक कॅमेऱ्याने बनवलेले असते, फ्रंट कॅमेऱ्याने बनवू कधी. कारण फ्रंट कॅमेऱ्याने जर बनवलं कंटेंट ते एडिट करायला टाईम लागतो आणि आपण रॉ व्हिडिओ टाकतो. हे पहा तुम्हाला दिसतंय अजून बेडे आहे. हे पहा बेडे पाहू शकता तुम्ही. याच्यापासून दंतमंजन बनते. पण आता कोणी बेडे वेचत नाही, पहिले वेचायचे आमच्या टायमात. म्हणजे 2010च्या नंतर कमी झालं बेडे वेचणे. तर चला आता विहिरीत पाणी किती आपल्या पाहू पहिलं. तर चला पाहूया. 1 2 3 4 5 6. तर भरपूर पाणी आहे. मस्त स्मेल येते इथे. स्मेल कशाची येते? ही मिनरलची स्मेल येते पाण्यामधल्या. तर चला, तर आपल्याला पाणी प्यायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जार काढणं लागेल. तर हे आहे बेहडा. तर चाबी सापडली आहे आपल्याला. चाबी सापडल्यानंतर एकदा पेटी खोलून जार काढून घेऊ. हे पहा पाण्यात जार काढला, चाबी पडली आपली खाली. तर चला जार खाली टाकू आणि हे लावून घेऊ. हे आहे आपलं डबं. आता पाणी काढू आपण विहिरीतून. हे पहा चाललं आता खाली हळू. माईक कसा, माईक खाली थोडा आपला आणि माईक थोडा वरी घेऊ आपण बोलण्यासाठी माईक आपल्याला हवा आहे. तर आपलं जे हे चाललं आता पाणी काढू आपण 1 मिनिटात. आता हळू जार खाली चालला आहे आपला. हे पहा तर 1 मिनिटात आपण जार खाली सोडू. हे पहा गेला जार पाण्यात. आणि आता थोडं पाणी डवळूया. हे पहा पाणी डवळणं झाल्यावर आता आपण पाणी काढूया. अरे आपला मोबाईल पडू शकतो. या साईडला जवळू, म्हणजे कसं मोबाईलला धक्का न लागता आपण पाणी काढू शकतो. पाणी काढायसाठी सगळ्यात पहिले आपल्याला डवळणं लागेल, कारण जे पार्टिकल आहे, जे डस्ट पार्टिकल आहे ॲटम्स, ते त्याच्यावर तरंगेले आणि ते निघायसाठी सगळ्यात पहिलं डवळणं गरजेचं आहे. चांगलं क्वालिटीचं पाणी यासाठी. आणि क्वालिटीचं पाणी आलं की आपण ते पाणी पिऊया. आता भरून घेऊया जार, तोपर्यंत ते पार्टिकल येत नाही त्याच्यावर. तर जार भरला आहे आपला आणि आता काढूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि हे पाणी आलं का नाही वरी. तर चला काढला जार. तर आता
फार तहान लागली आहे, थंडगार पाणी आहे सकाळ सकाळी, तर पिऊन नंतर व्हिडिओ चालू करू. आपल्याला एक बिस्लरी भरायची होती, पण ती काय बिस्लरी सापडत नाही. तर हे जार ठेवून देऊ आपण जिथून काढला तिथून. हे पहा पेटी आहे आपली. तर चला वळूया व्हिडिओकडे. ही पेटी झाल्यावर ह्या पेटी जार टाकून देऊ. हे पहा असं 1x 2x ही पेटी, आणि आता गुंडाळून ठेवूया जरा. तर हा जार तर ठेवूया इथं. आणि इथं पाण्याची बॉटल होती एक छोटी, वर जाऊ द्या. हे आपलं स्टार्टर गिटर, आणि आता बंद करूया हे, कारण टाईम झाला आहे. तर चला आज सुरनाथ नाथ नाथ. चला तर आता चाबी घेऊन ठेवून देऊ आपण, आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो. आता सूर्योदय किती टाईम झाला आता सध्या, आणि आपल्याला आता बोरवेलवाल्या शेतात जायचं आहे. आणि ही विहीर आपली, विहिरीच्या नंतर आता बोरवेलवाल्या शेतात जाऊ आपण 5-10 मिनटात. तर व्लॉग इथंच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. बाय बाय मित्रांनो.